माझे बाबा साधे शेतकरी. सकाळी लवकर उठून शेतात जायचे, उन्हातान्हात काम करायचे आणि संध्याकाळी थकून भागून घरी यायचे. आई घर सांभाळायची. पैशांची कायम तंगी असायची, पण प्रेम मात्र भरपूर होतं. एक दिवस बाबा मला शांतपणे म्हणाले, बाळा, आम्ही तुला जास्त काही देऊ शकत नाही, पण शिक्षण हवं असेल तर तुलाच मेहनत करून ते पूर्ण करावे लागेल. आणि त्या दिवशी मला सर्व समजलं आणि मी स्वतःशी ठरवलं, काहीही झालं तरी मला शिकायचं, उभं राहायचं. मी त्यासाठी खूप अभ्यास केला, खूप कष्ट घेतले आणि शेवटी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मी माझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करणार होते आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला क्षण होता. ग्रॅज्युएशननंतर मी एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेले. हातात फाईल, मनात भीती, पण डोळ्यात खूप मोठं स्वप्न. मी केबिनमध्ये गेले आणि तो तिथे बसलेला होता. तो उंच, देखणा, नीटनेटका शर्ट, आत्मविश्वासाने भरलेला आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याला पाहताच क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. तो हलकंसं हसला आणि म्हणाला, प्लीज हॅव अ सीट. त्याचा आवाज इतका शांत आणि गोड की माझी भीतीच कुठे हरवली ते मला कळलेच नाही. नजर भिडली आणि काहीतरी बदललं. माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. तो प्रश्न विचारत होता आणि मी उत्तर देत होते. पण खरं सांगायचं तर माझं लक्ष त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर जास्त होतं. एक क्षण असा आला ज्या क्षणी आमची नजर एकमेकांवर स्थिरावली. त्या काही सेकंदात ना शब्द होते ना प्रश्न, फक्त शांतता आणि एक अनोखा कनेक्शन. त्याच्या डोळ्यातही काहीतरी वेगळं होतं, जणू तोही मला तितक्यात लक्षाने पाहत होता. त्या दिवशी मला पहिल्यांदाच कोणावर इतका मनापासून आकर्षण वाटलं. माझ्या प्रेमाची सुरुवात झाली नकळत आणि मला नोकरी मिळाली. ऑफिसमध्ये रोज त्याला पाहणं, त्याच्याशी बोलणं, हळूहळू आमचं बोलणं वाढत गेलं. तो माझी खूप काळजी घ्यायला लागला. तो मला सतत विचारायचा, तू जेवलीस का? तू जास्त काम करू नकोस. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माझं मन जिंकून घेतलं त्याने. तो मला कोणत्याही गोष्टींना कधीही विसरत नव्हता. एक दिवस त्याने मला कॉफीसाठी विचारलं. त्या संध्याकाळी आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो आणि तो माझ्याकडे बघत म्हणाला, तू खूप वेगळी आहेस आणि मला तू खूप आवडतेस. त्या क्षणी माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. मी तो कधीच विसरू शकत नाही. आणि यावर मीही हसत म्हणाले, मलाही. प्रेम जे सगळं विसरायला लावतं. आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं. ऑफिसमध्ये लपून छपून भेटणं, मेसेंजरवर बोलणं, लंच शेअर करणं, तो माझ्यासाठी सगळं होता आणि त्यावेळी त्याच्यासाठीही मी सगळं होते. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. मला असा विश्वास होता तो मला कधीही फसवणार नाही. त्याच्यासाठी माझं सगळं जग होतं. 6 महिने अगदी स्वप्नासारखे गेले, पण यावेळी मी खूप खुश होते. मी आमचे पुढचे स्वप्न बघत होते. एक दिवस ऑफिसमध्ये नवीन मुलगी जॉईन झाली. ती खूप सुंदर होती. माझ्यापेक्षा जास्त स्टायलिश, जास्त कॉन्फिडंट. सुरुवातीला मी तिला फक्त सहकारी समजत होते, पण हळूहळू मी लक्षात घेतलं तो तिच्याकडे जास्त पाहायला लागला होता. त्यांचं बोलणं कमी झालं. माझ्याशी असलेलं लक्ष कमी झालं. तो माझ्यासोबत लंचही करत नसे आणि तिच्याशी त्याचं बोलणं वाढायला लागलं. मला एक दिवस सर्व सत्य समजलं आणि माझं मन तुटलं.
एक दिवस मी त्यांना दोघांना एकत्र पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तीच भावना होती जी कधी काळी माझ्यासाठी होती आणि माझं हृदय अक्षरशः तुटलं. मला समजलं तो आता माझा राहिला नव्हता. पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो दोघींनाही फसवत होता. कारण तिला माहिती नव्हतं की तो माझ्यावरही प्रेम करतो आणि मला माहिती होतं की तो तिच्यासोबतही आहे. मला धोका मिळाला होता आणि मी त्याचा शेवट केला. काही दिवसांनी त्यांनी मला पूर्णपणे टाळायला सुरुवात केली आणि एक दिवस मला कळलं की तो तिच्यासोबत लग्न करणार आहे. त्या क्षणी माझं सगळं संपलं. मी रडले, खूप रडले, अगदी रात्रभर खूप रडले. मला रात्री झोप लागत नव्हती. माझ्या डोळ्यांसमोर फक्त त्याचं आणि तिचं चित्र येत होतं. मला त्या गोष्टी सहन होत नव्हत्या. माझ्या भावना, माझं मन तुटलेलं होतं. मला वाटत होतं मी कमी पडले का? मी त्याच्यावर इतकं प्रेम केलं तरी तो मला सोडून गेला. माझा विश्वासही बसत नव्हता. विश्वास जो मी त्याच्यावर ठेवला होता तोच माझ्यासाठी सगळ्यात मोठा धोका ठरला. पण एक नवीन सुरुवात होणार होती. मी असं प्रयत्न केला की आता मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणार आणि मी एक आयुष्याची माझ्या नवीन सुरुवात करणार. हळूहळू मी स्वतःला सावरायला लागले. मला आठवलं मी त्या गरीब घरातून इथपर्यंत स्वतःच्या मेहनतीने आले होते. तो माझं सगळं नव्हता, पण मी स्वतः माझं सगळं होते. त्या दिवशी त्याच्या लग्नाची बातमी ऐकून मी पूर्णपणे कोसळले होते. रात्री खिडकीजवळ बसून मी स्वतःला एकच प्रश्न विचारत होते, मी इतके वाईट आहे का की मला सोडून दिलं? माझ्या मनात एकच प्रश्न असायचा, मी इतकी वाईट आहे का की त्याने मला सोडून दिलं? डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. पण त्या रात्री माझ्या आयुष्यात काहीतरी बदललं. मी आरशात स्वतःला आणि स्वतःकडे पाहिलं. सुजलेले डोळे, अस्ताव्यस्त केस आणि तुटलेली मी. आणि त्या क्षणी मी स्वतःला शांतपणे म्हणाले, बस आता पुरे. परत मी बोलले, बस आता पुरे. आता मी कोणासाठी रडणार नाही. आता मी स्वतःसाठी जगणार. मी एक नवीन सुरुवात करणार होते, ती कोणा दुसऱ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी. दुसऱ्या दिवसापासून मी स्वतःला बदलायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठणं, वर्कआउट करणं, नवीन स्किल शिकणं. ऑफिसमध्ये मी आता फक्त कामावर फोकस करू लागले. लोकांना जाणवायला लागलं की ही तीच मुलगी आहे का? मी शांत झाले होते पण कमकुवत नव्हते. मी हसत होते पण आता कोणावर अवलंबून नव्हते. काही महिन्यांतच माझं काम सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं. मी रात्री उशिरापर्यंत काम करायचे. मी नवीन आयडिया द्यायचे, नवीन स्किल्स सांगायचे, दाखवायचे करून आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचे. आणि एक दिवस कंपनीच्या मीटिंगमध्ये माझं नाव घेतलं गेलं. ते म्हणजे एम्प्लॉई ऑफ द मंथ. सगळे टाळ्या वाजवत होते आणि मी स्टेजवर उभी होते. मला त्यावेळी एवढं फील छान झालं असेल ना की ते फक्त माझ्या मनाला माहिती. त्याच ऑफिसमध्ये जिथे कधी काळी मी कोणासाठी रडत होते, आज लोक माझ्यासाठी उभे होते. आणि त्यावेळीच त्याची एंट्री झाली. एक दिवस तो पुन्हा माझ्यासमोर आला. त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास नव्हता आणि डोळ्यात अपराधीपणा होता. तो मला दिसत होता, जाणवत होता. आणि तो मला हळूच म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी यावर
शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. पण आता माझ्या डोळ्यात प्रेम नव्हतं, फक्त आत्मसन्मान होता. तो म्हणाला, मी चूक केली, तू मला माफ करशील का? क्षणभर सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या माझ्या. पण यावेळी मी स्वतःला विसरले नाही. माझं उत्तर, मी हलकंसं हसले आणि त्याला म्हणाले, माफ केलं कारण मला पुढे जायचं आहे. मला आता तुझ्यात अडकायचं नाही आहे, पण परत येण्यासाठी नाही, कारण आता मी ती जुनी मुलगी नाही. तो शांत झाला आणि मी तिथून निघून गेले. पहिल्यांदाच त्याच्यापासून नाही तर माझ्या भूतकाळापासून दूर. आणि खरी जिंकले. काही दिवसांनी मला कळलं, त्याचं लग्नही सुखात नव्हतं. पण मला आता फरक पडत नव्हता, कारण त्याने तिच्यासाठी मला सोडलं होतं. आणि मी शिकले होते, त्याची किंमत, आपली किंमत ओळखली नाही. त्यांच्यासाठी थांबायचं नसतं. आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं. आता मी रडणारी तुटणारी मुलगी नव्हते. मी स्वतःला घडवलेली, मजबूत झालेली स्त्री होते. ऑफिसमध्ये माझं नाव, माझं काम सगळं वेगळ्याच लेवलवर पोचलेलं होतं. लोक आता मला ओळखत होते, ती मेहनती मुलगी म्हणून. आता माझ्या आयुष्यात नवीन एक भेट झाली होती, पण ह्यावेळी वेगळी. एक दिवस आमच्या कंपनीमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी दुसऱ्या ब्रँचमधून एक सिनियर आला. तो पहिल्यासारखा चमकदार दिखाऊ नव्हता, पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक शांत ताकद होती. आणि तो जास्त बोलत नसे, पण जे बोलायचा ना ते खूप विचार करून बोलायचा. पहिल्यांदा त्याने मला फक्त एवढंच विचारलं, तू एवढी शांत का असतेस? त्याने असं विचारल्यावर मी हसले, कारण मी खूप काही बोलून संपवलेलं आधीच. तो काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेत माझ्याबद्दल आदर दिसत होता. हळूहळू काहीतरी वेगळं घडायला लागलं. आम्ही एकत्र काम करायला लागलो. तो मला कधीच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नव्हता आणि त्याने मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलाच नाही कधी. पण प्रत्येक वेळी तो माझा आदर करत होता. मी जेव्हा थकेल ना तेव्हा तो म्हणायचा, आज जास्त काम नको, तू आधी स्वतःची काळजी घे, काम आपण नंतर करू, आपण नंतर जास्त वेळ करू काम. पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यावर प्रेम दाखवत नव्हतं, तर माझी किंमत ओळखत होतं. पण माझ्या मनात एक भीती होती आणि मला एक निर्णय घ्यायचा होता आता. एक दिवस त्याने थेट विचारलं, तुला अजूनही भूतकाळाची भीती वाटते का? यावर मी काही क्षण थांबले. मी त्याला उत्तर दिलं, हो. भीती होती पुन्हा तुटायची, पुन्हा फसवली जाण्याची. पण यावेळी मी वेगळी होते. मी स्वतःलाच विचारलं, मी पुन्हा एकदा विश्वास ठेवू का? यावेळी मी मला स्वतःला विचारलं होतं. आणि माझा निर्णय, माझं आयुष्य, मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, हो, पण यावेळी मी कोणावर अवलंबून नाही राहणार. मी तुझ्यासोबत चालेल, पण स्वतःला विसरणार नाही. आणि यावर तो हसला. मला तसंच हवं आहे. खरं प्रेम जे कधीच तुटत नाही. आमचं नातं वेगळं होतं. ना मोठी प्रॉमिस, ना फालतू दिखावा. फक्त होता तो म्हणजे विश्वास, आदर आणि तो मला कधीच बदलायला सांगत नव्हता, कारण त्याला मी जशी आहे तशीच आवडत होते. सगळ्यात सुंदर क्षण येणार होता. एक दिवस तो मला त्या जुन्या झाडाखाली घेऊन गेला,
जिथे मी लहानपणी स्वप्न पाहायचे. तो म्हणाला, तू खूप लांब आली आहेस, आता थांबायचं नाही, पण सोबत चालशील का? आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते आनंदाचं होतं, खूप साऱ्या आनंदाचं. मी हसत म्हणाले, हो. माझं उत्तर हो होतं. आज मी यशस्वी आहे, आनंदीसुद्धा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोणाच्या सावलीत नाही, मी स्वतःचं आकाश आहे. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग.